हाय गाइस। सो जैसे मैंने बोला था आपको कि मैं एक वीडियो बनाऊंगा आपकी अपनी लाड़की बहन योजना के लिए। ये वीडियो जैसे की महाराष्ट्र के लिए, तो ये मैं बोलूँगा मराठी में। आता आपण आहोत तुमची लाडकी बहीण योजनाच्या पोर्टलवरती, जिथे आपल्याला KYC करायचं आहे। ओके। आता हे करताना एक मोठी गोष्ट एक लक्षात ठेवायची की तुम्ही चुकून दुसऱ्या कुठल्या फिशी लिंकवर जाऊ नका। ओके। त्यासाठी गुगलवरती जसं मी सर्च केलेलं आहे, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना KYC, हे करून बरोबर तुम्ही बरोबर त्या पोर्टलवरती ओपन करा। तुम्हाला समोर पोर्टल दिसतच असेल। त्यानंतर इथे लाभार्थी आधार कार्ड क्रमांक, म्हणजे जी तुमची आई असेल, बहीण असेल किंवा आजी असेल, त्यांचा तुम्ही क्रमांक टाकायचा आहे। आणि त्याच्यानंतर तुम्ही आधार कार्डचा क्रमांक टाकल्यावर खाली जसं दिसतं तो कॅप्चा आहे, तो कॅप्चा एंटर करायचा आहे तुम्हाला। एक गोष्ट ह्याच्यात सांगायची आहे, जर तुमचं आधार कार्ड तुम्ही सोबत नाही घेऊन बसलात आणि टाईम लागतोय, तर जेव्हा तुम्ही नंबर टाकाल आधार कार्डचा तेव्हा एकदा रिफ्रेश करून घ्या वेबसाईट। ओके। कारण का जर रिफ्रेश नाही केली तर माईट बी तुम्हाला OTP यायला प्रॉब्लेम होईल किंवा OTP व्हेरीफाय व्हायला प्रॉब्लेम होईल। त्यानंतर एक गोष्ट करायची आहे की कॅप्चा टाकताना बरोबर अंक जे आहेत ते बघून टाकायचे आहेत तुम्हाला। ते झाल्यानंतर जसं आता आपण इथे बघताय की आधार कार्डचा नंबर टाकलेला आहे, त्याच्यानंतर कॅप्चा आता मी टाकतो आहे इकडे, आणि नंतर खाली जे तुम्हाला दिलेलं आहे त्याला आपण एक बेसिकली म्हणू की एक सहमतीपत्र आहे, ते करून OTP पाठवा। आता जसं मी माझ्या आईचे OTP व्हेरीफाय ऑलरेडी केलेला, म्हणून इथे तुम्हाला दिसतंय की KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुमच्या वडिलांची किंवा पतीचा आधार कार्ड नंबर लागेल। या ठिकाणी तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे की तुमच्या जे वडील आहेत, म्हणजे ज्या लाडक्या बहिणीचे वडील किंवा पती मॅरिड असेल तर, आणि जर आधार कार्डवरती नाव बदललं असेल तर, नवं आडनाव असेल तर, तुम्हाला त्यांचा आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे। आता त्याच्यानंतर हा जेव्हा आधार कार्डचा नंबर टाकाल तेव्हा सेमच करायचं तुम्हाला। OTP पण त्यांच्या आधार कार्डवरती येईल आणि आधार कार्डवरचा OTP आल्यानंतर तुम्हाला तो टाकायचा आहे। त्याच्यानंतर आता एक मेन गोष्ट इथे राहते की जेव्हा तुम्ही OTP टाकता, OTP टाकल्यानंतर एक मूळ गोष्ट आहे की पुढे एक पेज येतं, ज्या पेजवरती तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे की त्या पेजवरती जे डिटेल्स आहेत ते तुम्हाला नीट बघून भरायचे आहेत। जसे की आपण इथे बघताय, एक जो पेज आहे तिथे ऑलरेडी वडिलांचे व पतीचे नाव आलेले आहे। त्याच्यानंतर जात प्रवर्ग आहे, जो तुमचा असेल तो करायचा आहे। मग त्याच्यानंतर एक आहे, जसं तुम्ही वाचू शकता की तुमच्या कुटुंबातलं कोणी सरकारी योजने थ्रू किंवा सरकारी नोकरीमध्ये तर नाही ना, तर तिथे नाही म्हणून निवडायचं आहे तुम्हाला। आणि त्यानंतर माझ्या कुटुंबातील केवळ एकच व्यक्ती आहे जी आपण एलिजिबल आहे, ओके, ते करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला सक्सेस असा एक मेसेज येईल आणि इथे तुमच्या लाडक्या बहिणीची KYC सक्सेसफुली झालेली आहे। सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका।